म्हण विठ्ठल विठ्ठल. हॅलो, मी पल्लवी. तर इथं तुम्ही पाहू शकत असाल कबीरला. कबीर झाला आहे संत तुकाराम महाराजच्या वेशभूषेमध्ये रेडी. आणि कबीरला एकच वाक्य दिलं होतं मॅडमने, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तर कबीर सारखं सारखं तेच वाक्य म्हणायचं, कारण की मॅडमने त्याच्याकडनं ते वाक्य खूप वेळा पाठांतर करून घेतलं होतं. आणि त्याच्या हे स्कूलचे सगळे फ्रेंड इथं रेडी झाले आहे. बऱ्याच जणांनी फोटो काढले, बरेच जण फोटो काढायला येणार आहे. तर सगळा हा त्यांचा ग्रुप रेडी होऊन आता स्कूलमध्ये जाणार आहे. आणि त्यानंतर ही आली होती आमच्याकडे फोटोशूट करायला. तर हिचा अजिबात मूड नव्हता, कारण मुलांचं कसं असतं, सगळी तयारी करायची आणि तयारी झाल्यानंतर आपल्याला फोटोशूट करायचं म्हटलं म्हणजे त्यांचं खूप जिवारो येते. आणि लहान मुलांना फोटो काढायला खूप वेळ लागतो. त्यांचं सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कलाकलांनी घ्याव्या लागतात. एक तर ते लवकर हसतच नाही, आणि हसले तर डोळे बंद करतात. डोळे बंद केले तर वाकडे तिकडे उभे राहतात, कारण की त्यांच्या सगळं मूडवर काम असतं. आणि हा आहे आमचा दुसरा वारकरी म्हणजे वासुदेव. तर हे वासुदेव जे आहे यांचा पण अजिबात मूड नव्हता, कारण की सकाळी स्कूल असते 8 वाजता आणि तेव्हापासून मुलं सगळे रेडी झालेले होते स्कूलसाठी. आणि घरी आल्यानंतर परत फोटोशूट करायचं म्हटलं म्हणजे त्यांचं खूप जीवावर येतं. आणि एका फोटोग्राफरला मुलांचे फक्त हास्य टिपायला खूप वेळ लागतो. फोटो फक्त 1-2च घेतात कस्टमर, पण त्या 1-2 फोटोसाठी त्यांना खूप कसरत करावी लागते. हा सगळा सेटअप लावणे, त्यानंतर मुलांना हसवणे, त्यात त्यांना कधी चॉकलेट द्यावं लागतं, कधी आईस्क्रीम द्यावं लागतं. तर असं माझं फोटो स्टुडिओचं काम हळूहळू चालतं आणि असा पटकन वेळ निघून जातो, तेही कळत नाही. तर फोटो काढणं अजिबात सोपं नाही आहे. जेवढं दिसतं तेवढं अजिबात नाही आहे, कारण की हा सगळा सेटअप लावल्यानंतर सगळा सेटअप पुसून ठेवावा. त्यानंतर या मुलांना सारखं सांभाळावं, कारण की आपण जर मुलांना जोरात ओरडलं तर मुलं फोटोही काढत नाही आणि त्यांचा आवाज जास्त वाढतो. त्यामुळे त्यांच्याशी खूप शांततेतच वागावं लागतं. तर मैत्रिणींनो, कुठलाही तुम्ही काम करत असाल तर मला एकच सांगावं लागतं की कुठल्याही कामामध्ये आपल्याला संयम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्य कायम ठेवावं लागतं. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय. आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण परत परत भेटूया. तोपर्यंत बाय.